खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया. राऊत साहेब, जे नीलम गोऱ्हेंनी विधान केलं होतं, नीलम गोऱ्हे हा विषय किरकोळ आहे, संपला. नाही, पण शरद पवारांकडून बघा, statement आलेलं आहे. माननीय काल शरद तुम्ही- पवार साहेबांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्या विषयावरती कायमचा पडदा टाकलेला आहे. एका वाक्यात त्यांनी सांगितलं मूर्ख. रामदास समर्थ रामदासांनी जी मूर्खांची 10 लक्षणं सांगितलेली आहेत, समर्थ रामदासांनी मूर्खांची जी 10 लक्षणं सांगितलेली आहेत, ही सर्व लक्षणं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्यात दिसतात, त्यात या बाई आहेत. आणि काल माननीय पवार साहेबांनी सांगितले मूर्खच आहेत हे लोक. आता मूर्खांकडून दुसरी का अपेक्षा करायची? सगळे भ्रष्ट, ज्यांच्यावरती आरोप होते पण त्यांचे गुन्हे उद्योजींनी पोटात घातले, अनेकदा पोटात घातले. एकनाथ शिंदेसह सगळ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरे साहेबांनी पोटात घातले. आणि आम्ही त्याच्यावरती अनेकदा त्यांना सांगायचो की कधीतरी आपल्याला त्रास होईल. हे सगळे लोक एकनाथ शिंदेबरोबर आहेत, हे सगळे. आणि हे त्यांच्या अशा मग त्या विकृत अवस्थेमध्ये अशी वक्तव्य करतात. या प्रत्येकाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, त्यांच्या आधी माननीय बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे, भरभरून दिलं आहे. त्यात आम्ही सुद्धा आहोत, सगळे आम्ही कृतज्ञ आहोत. आता तुम्ही गेलात ना, मग तुमचं का असं तिकडे काम करत राहा. काल माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे, PA आणि OSD नेमण्यासंदर्भात 16 जी यादी आली मंत्र्यांकडून, त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते. 16 जण दलाल आणि फिक्सर होते. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला OSD किंवा PA म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. महाराष्ट्राच्या हितासाठी, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे कोण फिक्सर आहेत. आणि या फिक्सर किंवा दलाल PA यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. शिंदेंचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळे. तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16. सगळे शिंदेचे मंत्र्यांचे OSD 16च्या 16, 13 शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत. आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात. अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या, तीर्थस्थळं आहेत. काही लोकांनी इतकं पाप केलं आहे, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले. पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर PA आणि OSD होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो. नाही, पण राऊत साहेब, यंदाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळे पाहायला मिळतात. शिस्त लावण्याचा एकूण त्यांचा प्रयत्न दिसतोय. मग ती आर्थिक नियोजन असेल किंवा मग वागणुकी संदर्भातली, महाराष्ट्राला गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रात आर्थिक अराजक माजवलं गेलं. म्हणजे 500 कोटीचं टेंडर असेल तर ते 5,000 कोटीपर्यंत वाढवायची कामं, आणि त्याचे कंत्राटदाराकडून, ठेकेदाराकडून टेंडर निघण्याआधीच
वर्क ऑर्डर निघण्याआधीच 500 कोटी 600 कोटी घेऊन मोकळा व्हायचं. अशा सगळ्या कामांना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं मला समजलं, आम्हाला समजलं. ही सुद्धा लूट महाराष्ट्राच्या तिजोरीची त्यांनी रोखलेली आहे. हे योग्यच. हा ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आहे, हाच राजकारणामध्ये टाकायचा, त्यातून राजकारण करायचं. भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणात, राजकारणातून परत भ्रष्टाचार, हे चक्र जर देवेंद्रजी थांबवायचा प्रयत्न करत असतील तर ते महाराष्ट्राच्या संदर्भात उत्तम काम करत आहे. मस्साजोगमध्ये कंपनीने अधिकाऱ्यांवर MMRDच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. फ्रेंच इंजिनिअरिंग कंपनी आहे. जे MMRDचे महत्त्वाचे प्रोजेक्ट हे आम्ही वारंवार सांगतो आहोत ना. MMRDमध्ये काय चाललं आहे, MSSRDCमध्ये काय चाललं आहे, MIDCमध्ये काय चाललं आहे, शिक्षण खात्यात काय चाललं आहे, सामाजिक न्याय खात्यात बरं का गोरगरिबांची मुलं आहेत तिथे काय चाललं आहे. एक दिवस धाडी घातल्या, पुढे काय, पुढे मी सांगेन काय आहे ते. आम्ही सांगू, आमचे विधानसभेत अधिवेशनात लोक सांगतील काय चाललं आहे कुठे ते. आणि स्विस कंपनीने जो आरोप केलेला आहे तो 100% सत्य आहे, 100% सत्य आहे. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की काल पवार साहेबांना विचारण्यात आलं होतं धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल, नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा का. तर त्यांचं असं विधान होतं की नैतिकतेचा आणि या मंत्र्यांचा काही संबंध आहे का, असं आणि आहे. आत्मसन्मान असेल तर यांनी पदावरून दूर व्हायला हवं. बघा, या सरकारच्या आसपास नैतिकता फिरत नाही असं मी बोललो. मी जेव्हा म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या आसपास नैतिकता फिरत नाही, घाबरते फिरायला, याचा अर्थ असा आहे की जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्या सरकारच्या आसपास नैतिकता बरं का कुठे फिरताना तुम्हाला दिसणार नाही. नैतिकता, प्रतिष्ठा, स्वाभिमान अजिबात नाही. आत्मसन्मानाची गोष्ट पवारसाहेबांनी केलेली आहे. या सरकारला कोणताच आत्मसन्मान नाही. आणि सरकारमध्ये जे मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप आहेत त्यांच्याकडे ते असण्याची शक्यताच नाही. राऊतसाहेब, आज सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम सुनावणी आहे. तुम्हाला असं वाटतं आज तरी काही हे सुप्रीम शब्द आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत. सुप्रीम सुनावणी, सुप्रीम सुनावणी. आमच्या 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम सुनावणी, आमच्या पक्षाचं नाव चिन्हाबाबत सुद्धा सुप्रीम सुनावणी बरं का. पण ही सुप्रीम सुनावणी न करताच मुख्य न्यायाधीश पळून गेले, रिटायर झाले, निवृत्त झाले. आता कुठे जातात, काय करणार, त्यांना कोणतं पद सरकारमध्ये मिळतं आहे की लंडनला जाऊन स्थायिक होत आहेत, पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं उन्हाळ्यात होतील निवडणुका महापालिकेच्या आज की तरी होऊ शकेल का सुनावणी? कारण आता मला असं वाटत नाही. सुनावणीवर भवितव्य आहे. नाही, न्यायालयावरती राजकीय निर्णयाबाबतीत आमचा विश्वासच राहिलेला नाही. राजकीय जे निर्णय आहेत अशा पद्धतीचे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, महापालिकांच्या निवडणुकासंदर्भात, हे राजकीय दबावाखालीच, सरकारच्या दबावाखालीच घेतले जातात. ह्याच्यावरती आता आमचा ठाम विश्वास आहे. मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन आजपासून गावकऱ्यांनी सुरू केलंय. उद्धव ठाकरे किंवा आपण जाणार आहात? नाही, आम्ही काय करतो आहे की आम्हाला या सगळ्या गोष्टीचं किंवा कुटुंबांच्या अश्रूचं राजकारण करायचं नाही. आमच्या पक्षामध्ये वारंवार किंबहुना रोजच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येवर आणि त्यांच्या कुटुंबावर चर्चा होते. आम्ही विधानसभेत असू, आपल्या माध्यमातून आमचे विषय मांडतो आहोत. आम्ही तिथे गेल्याने तपासाला किंवा एकंदरीत सामाजिक जो काय सलोखा तिथे आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्यामध्ये कुठे बिघाड होऊ नये असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आमची तयारी आहे जाण्याची. उद्धव ठाकरे साहेबांची जायची तयारी आहे. कुटुंबावरती आमच्या संवेदना आहेत देशमुख कुटुंबाविषयी. हे जे महाशय आहेत कोणी धस, ते म्हणतात ठाकरे साहेब येऊन काय करणार, तुम्ही काय केलं 2 महिन्यात, तुम्ही काय केलं ते उघडं झालं आहे ना, अजून बरंच उघडं व्हायचं आहे. आम्ही पाहतोय विधानसभेच्या अधिवेशनात काय होत आहे. आजही मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील रीतीनं या सगळ्या विषयाकडे पाहत आहेत. धनंजय मुंडे जरी त्यांचे मित्र असले युवा मोर्चाच्या काळापासून, तरी कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे जे तत्त्व ते नेहमी सांगत असतात
तर अशा प्रकारे ते समान कायद्याचं तत्व आम्हाला दाखवतील. राऊत साहेब, शिवसैनिकांशी असलेला कनेक्ट अजून दृढ करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकत्रितपणे राज्यव्यापी दौरा करतायत. तसंच महापालिका निवडणुकांसाठी विभागनिहाय मेळावे आयोजित केले जाणार आहेत. काय नेमकी आखणी केली गेली? 2 तारखेला शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते हे ठाण्याचा दौरा करणार आहेत. ठाण्याचा सुरुवात ठाण्यापासून होते, हे खरं आहे. आणि आतापर्यंत प्रत्येक जे नेते होते हे आपापला नेमून दिलेल्या विभागात काम करत होते, अजूनही करतो आहोत. नेत्यांनी असं ठरवलं उद्धवजींच्या संमतीनं की काही महाराष्ट्रातले भाग असे आहेत जिथे सर्व नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी एकत्र दौरा करावा आणि शिवसैनिकांशी संवाद जो आहे तो निर्माण करावा, संवाद करावा, त्यांचे विषय समजून घ्यावे, जागेवर जाऊन पदाधिकाऱ्यांना भेटावं. हा एक आमचा नक्कीच कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्यानुसार आम्ही 2 तारखेला ठाणे दौऱ्यावर जातो. सगळे शिवसेनेचे नेते, नाही नेते, उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा आम्ही नंतर ठरवू. मग पालघरला जाऊ, मग कोकणात जाऊ. साधारण आमची त्या दिशेनं आम्ही चर्चा करतो. आता आज मंगळवार आहे, शिवसेनेचे सर्व नेते हे मंगळवारी एकत्र भेटतील असं आमचं ठरलेलं आहे शिवसेना भवनावर. तर चालू आहे. विभागनिहाय मेळावेही मुंबईत होत आहेत त्या. मुंबईत विभागीय मेळावे पूर्वी शिवसेनेचे होत होते, विभागीय शिबिर. त्याची सुरुवात मुंबईपासून आम्ही करतो आहोत. 9 मार्च रोजी ईशान्य मुंबईचा विभागीय मेळावा आधी होईल कालिदास सभागृहात मुलुंडला. तो जोरदार होईल आणि माननीय उद्धव ठाकरे, माननीय आदित्य ठाकरे, सर्व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी या भागातले, उपशाखा प्रमुख पदापासून ते सगळे पुढले हे त्या विभागीय शिबिराला उपस्थित राहतील. दिवसभराचं शिबिर आहे. अशा प्रकारची शिबिरं मग मुंबई, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये करण्याची योजना आहे. राऊतसाहेब, एक प्रश्न आहे, कदाचित तुम्ही म्हणाल की वारंवार हा प्रश्न विचारला जातो, पण अलीकडे असं दिसून येत आहे की अनेक कौटुंबिक सोहळ्यांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र दिसतात आणि त्यांचे जे चाहते किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात साहजिकच एक आनंद निर्माण होतो आणि अनेकदा म्हटलं जातं की हे 2 भाऊ एकत्र येतील का? आम्हाला सुद्धा आनंदच होतो 2 भाऊ एकत्र आल्यावर. आम्हाला पण आनंदच होतो ना. अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातला संभ्रम दूर व्हावा, एवढंच मी सांगेन. शेवटी भाऊ आहेत, कुटुंब आहेत, लहानपणापासून जन्मापासून 2 भाऊ एकत्र आहेत. ते जर भेटत राहिले तर त्याचं एक सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. ती सकारात्मक ऊर्जा राजकीय ज्याला ऊर्जेत रूपांतरित, ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो, ती आली की लोकांना जरा बरं वाटतं ना. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, लक्षात घ्या. आणि अमित शहा आणि मोदी यांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातून ठाकरे नाव किंवा ठाकरे ब्रँड हा संपवायचा. हे अमित शहांचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठीच एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर हे त्यांचा एक पक्ष स्थापन झाला. पण तरीही ठाकरे ब्रँड हा असा सहज कोणाला, अमित शहांसारख्या नेत्यांना मिटवता येणार नाही. तुमच्या हातामध्ये न्यायालय, चुनाव आयोग वगैरे काय असलं तरी ठाकरे हे मी परत सांगतो. पण राऊत साहेब, असं म्हटलं जातं की 2 भावांना एकत्र आणण्याचं कौशल्य जर आता कोणामध्ये असेल तर ते संजय राऊतांमध्ये. कारण ते दोघांचेही मित्र राहिलेले. प्रश्न मित्र असण्याचा नाही आहे. प्रश्न आता हा तो राजकीय आहे आणि आमच्यामध्ये व्यक्तिशः जी नाती आहेत, भावांचं नातं असेल, मित्रत्वाचं नातं असेल, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठे वाद नाही आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूशी कोणी हात मिळवणी करू नये ही आमची भूमिका आहे. ज्याने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेचे तुकडे केले, तो पक्ष विकत घेतला आणि विकत घेतलेला पक्ष शिंदेच्या हातात सोपवला. अशा प्रवृत्तीशी कोणत्याही प्रकारे कोणी संबंध ठेवू नये, हात मिळवणी करू नये ही आमची भूमिका आहे. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तेव्हा कोणत्याही ठाकऱ्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूशी अशा प्रकारे हात मिळवणी करणं म्हणजे महाराष्ट्राच्या 106 हुतात्म्यांशी बेमानी करणं ही आमची भूमिका आहे. चला बोलिये. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना
दिल्ली में स्पेशल सेशन शुरू है विधानसभा का, उसका कैग की जो रिपोर्ट है वो आज टेबल की जाने वाली है। भारतीय जनता पार्टी ने इस कैग रिपोर्ट को चुनाव प्रचार में इस्तेमाल किया था अरविंद केजरीवाल के खिलाफ, शराब घोटाला हो या शीश महल में रहना हो। देखिए, आप बदले की राजनीति शुरू होगी। ये एक चक्र होता है, दुष्ट चक्र होता है। जब कोई सरकार जाती है और नहीं आती है तो पहले वाले सरकार की जो खामियां होती है, जो काम किया होता है, चाहे अच्छा हो बुरा हो, उसकी जांच लगाओ, उनको आरोप करो, उनको गिरो, ये होता है, ये होता रहेगा। आम आदमी पार्टी को उससे सामना करना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा। आम आदमी पार्टी की सरकार ने भी अच्छा काम किया है, जो काम करता है उसके ऊपर आरोप होते हैं। आत्मसम्मान रखने के लिए कोई भी अपना इस्तीफा देता था। कल प्रयागराज में एकनाथ शिंदे कल प्रयागराज में गए, उन्होंने वहाँ जो है कुंभ में स्नान किया। दूसरी तरफ उन्हीं जहाँ के वो पालक मंत्री थे वहाँ पर थाने में उल्लासनगर करके इलाका है, वहाँ पर एक डॉक्टर की मृत्यु हो गई है क्योंकि पॉटहोल्स में उनकी गाड़ी स्किड हो गई और उसके बाद उनको अपनी आप उनको जाकर पूछिए ना, उनका बेटा वहाँ MP है, उनको जाकर पूछिए। आप जो बोलते हैं ना कि मैं ऐसा काम किया, मैंने इतना काम किया, मैं बहुत बड़ा विकास पुरुष हूँ, तो आप जाकर उनका बेटा वहाँ MP है, उनकी सरकार है, ये सवाल उनसे पूछिए। बार बार वहाँ इस प्रकार की हत्याएं, एक्सीडेंट क्यों हो रहे हैं, लोग क्यों मरे जा रहे हैं। कल एक वहाँ जनता दरबार हो गया गणेश नाइक जी का, वो भी मंत्री है, उनसे जाकर पूछिए। ये सवाल आप हमसे पूछते हो, कभी जाकर ये सवाल आप सरकार के मंत्रियों को पूछिए। आत्मसम्मान रखने के लिए जो है अपना इस्तीफा शिवसेना देना जरूरी है। आत्मसम्मान की बात और नैतिकता की बात इस सरकार के साथ नहीं जुड़ी है। ये सरकार के आसपास नैतिकता और आत्मसम्मान ये शब्द आते नहीं, आसपास टहलते नहीं, तो उनसे आप नैतिकता और आत्मसम्मान की बात क्या करेंगे। जिनके ऊपर हत्या और भ्रष्टाचार के घृणास्पद आरोप है, एविडेंस है, हाँ, और जिनकी हत्याएं हुई है, उनके बच्चे न्याय के लिए आज भी सड़क पर बैठे हैं, लेकिन जिस मंत्री के ऊपर आरोप है वो कैबिनेट में जाकर बैठा है खुलेआम, तो कौन सी नैतिकता है। तो सुप्रीम कोर्ट ने आज मनपा इलेक्शन को लेकर सुनवाई है। आप देखेंगे, हमें तो कोई अपेक्षा नहीं है, ये राजनीतिक निर्णय होते हैं। चलिए सर, महाराष्ट्र और ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।